ऐसे आवडते
जिने तुका म्हणे जिने भले संत संवर्तने ऐसे आवडते मना दिवा पुरवावी पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे संताचिया त्यांच्या पादाने कटेचा विस्तार त्यांच्या पादाने कटेचा विस्तार नमो सद्गुरु भक्त कल्याण नमो सद्गुरु भास्करा मनोज मारुति जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतं श्रीरामदूतं चरणं प्रपद्यते राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया शरण शरण एकनाथा तुमचे चरणी माझा चलो हर विठ्ठल ऐसे आवडते मना दिवा वाचना प्राप्तस्थळी प्राप्तसमयी प्राप्त ठिकाणी सर्वेश्वरी निवडलेला अभंग आहे. श्रीमंत श्री ज्ञानेश्वरी तुकोबारायांचा अभंग आहे. तुकोबाराय म्हणजे भागवत वटवृक्षाच्या भागवत संप्रदायाच्या वटवृक्षाला लागलेलं गोंडस फळ आहे ते तुकोबाराय. त्या तुकोबारायांचा अभंग आहे. तालाबाद प्रमाणे त्रिंबक नागो चव्हाण यांच्या पवार त्याच्यामुळे ऐकू नाही मला यांच्या पुण्यतिथी प्रित्यर्थ पुण्यस्मरणा प्रित्यर्थ सेवा आहे. त्या सेवेसाठी निवडलेला हा अभंग आहे. या अभंगातून तुकोबाराय देवाला प्रार्थना करतात.
दैवाला मागणी मागतात. काय मागतात? ज्याच्या चित्तात देव असेल त्याची मला संगत द्या. एवढंच मला आवडतं, दुसरं काही आवडत नाही. कशासाठी द्या? कायम स्वरूपी संगत पाहिजे, तात्पुरती नको आहे. नित्याची संगत मला मिळाली पाहिजे. ती मिळाली तर काय होईल? तर माझ्या जीवनाचं कल्याण होईल, सार्थक होईल. हा अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. पुढे आता अभंगाचा भावार्थ काय बघू. विठ्ठल आज कसं झालं माहिती का? एक सुद्धा टाळकरी मागं म्हणत नाही. सुरुवातीपासून बघायला काय मागं म्हणायचं नाही, गप्पच आवाज काय नाही. आजची अवस्था अशी आली, गाडी मुडकी, बैल रुडकी आणि वैरण थोडकी. त्या अभंगाची पार्श्वभूमी अशी आहे. आषाढी वारीची वेळ, आषाढी वेळीच्या वारीच्या टायमाला तुकोबारायांनी ठरवलं की वारी जवळ आली, आपण वारीला गेलो पाहिजे. त्या अभंगाची पार्श्वभूमी आहे. मी लांबवत नाही, माझ्याजवळ टाइम नाही. 11:30 वाजले, फक्त 35 मिनिटाचा टाइम आहे. आणि वारीला जायचं म्हणून निघाले तर वारकऱ्याला वारी म्हणणं की एक पर्वणी असते. तुकोबारायाची ती पर्वणी आहे, म्हणून तुकोबाराय वारीला जाण्यासाठी निघाले. त्या माऊलीच्या सोहळ्याबरोबर चालत मुक्काम दर मुक्काम, मुक्काम दर मुक्काम करीत करीत पंढरीत आल्याबरोबर दशमीची अंघोळ केली, चंद्रभागेचं स्नान केलं. नेम काय वारीचा? चंद्रभागे स्नान विजितो हरिकथा. स्नान केलं, वरती गेले. कुठं कीर्तन केलं संध्याकाळी, कुठं प्रवचन केलं, कुठं भजन केलं. रात्रभर जागर दशमीचा केलाय तुकोबाराय. सकाळी चंद्रभागे स्नान केलं आणि सकाळी चंद्रभागे स्नान करून तुकोबाराय दर्शन घेण्याच्या उद्देशानं मंदिरात गेले. बारीला उभारले. तुकोबारायचं पंढरपूर असं मोठं नव्हतं. तुकोबारायच्या काळातलं पंढरपूर असं काही मोठं नव्हतं आणि वारीला गर्दी बी नव्हती त्या काळात. आता 10 लाख 5 लाख ही गर्दी झाली, त्यावेळेला एवढी गर्दी नव्हती. पण थोडकेच वारकरी त्या बारीत उभा राहिले. पुढं सरकत 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 गरुड खांबाजवळ आले. गरुड खांबाजवळ आल्यावर पुढे त्यांना आमच्या पांडुरंगाची मूर्ती दिसली. त्या मूर्तीचं रूप पाहिल्यावर तुकोबारायच्या मनात आलं, राजस सकुमार मदनाचा पुतळा, रवीशाची कळा लोपली, राजस सकुमार मदनाचा पुतळा. रूप पाहिलं आणि रूप पाहिल्यानंतर ते सुंदर आणि असं गोमट रूप पाहिलं. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. हे ज्यावेळा रूप पाहिलं, आनंद वाटला, समाधान वाटलं. तिथून मनात भगवंताच्या नामाचा उच्चार करीत 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 पुढे देवाजवळ आले. देवाजवळ आल्यानंतर पांडुरंगाच्या चरणावर मस्तक ठेवलं, दर्शन घेतलं. आणि दर्शन घेतल्यावर तुकोबारायाने एवढं प्रेम निर्माण झालं की प्रेमाचे अश्रू तुकोबारायाच्या डोळ्यात. आनंदाचे अश्रू वेगळे, दुःखाचे अश्रू वेगळे. दुःखाचे अश्रू येत असताना आतल्या बाजूने येत असतात, नाकाच्या. पण प्रेमाचे अश्रू असतात ते बाहेरच्या बाजूने. ह्या प्रेमाच्या अश्रूनं डोळे डबडबलेले आहेत, पांडुरंगाने पाहिले. आणि जेवढा तुकोबारायाला आनंद झाला त्याच्यापेक्षा जास्त आनंद पांडुरंगाला झाला. का झाला? तुकोबारायासारखे संत भेटले म्हणून त्यांना आनंद झाला. सांगू, नुसता आनंद झाला नाही, संत भेटण्यासाठी काहीतरी पुण्यच असावं लागतं. देवाला सुद्धा तुकोबाराय, ज्ञानोबाराय, एकनाथ महाराजांसारखे देव भेटण्यासाठी देवाचं बी नशीब असावं लागतं. पाहिलं, आनंद झाला, डोळे भरून आले पांडुरंगाचे.
आणि पांडुरंगाने तुकोबारायाकडे पाहिलं. तुकोबारायाने दर्शन घेतलं. दर्शन घेऊन जायच्या टायमाला आणि पांडुरंगाने विचारलं, तुकोबा कधी आला? त्यांनी सांगितलं, कालच आलो, माऊलीच्या सोहळ्यावर दशमीला आलोय. रात्री रात्री काही स्नान, दशमीचा स्नान केलं, कुठेतरी एका मठात गेलो, कीर्तन ऐकलं, प्रवचन केलं, जागर केला. आज सकाळी एकादशी आहे, तुमचं दर्शन घ्यावं म्हणून आलो. ज्या वेळेला असं म्हणले त्यावेळेला आई तुकोबारायाला पाहिल्यानंतर असं ज्यावेळेला विठोबाराय बोलले आणि आलो तो एकादशीच्या दर्शनाला आलो म्हणल्यानंतर पांडुरंगाने सांगितलं, तुकोबा माझी विनंती आहे, ऐकता का? तुकोबारायाने सांगितलं, तुम्ही मालक आहात, मी सेवक आहे, तुमची विनंती कसली करता? हुकूम सोडा. हो, सेवके करावे सांगितले काम, ते होतू पण कामा नाही. होय नाही म्हणणं सेवक म्हणत नसतो. मी सेवक आहे, तुम्ही मालक आहात, तुम्ही आज्ञा द्यावी, विनंती करायची नाही. विनंती का करता? विनंती करणं हे मला परवडणार नाही, मला योग्य नाही, तुम्ही विनंती करूच नका. कारण मी सेवक असल्यामुळे सेवकानं स्वामीचं ऐकायचं असतं, स्वामीकडनं विनंती घ्यायची नसते. काय म्हणणं काय सांगा, तुम्ही हुकूम सोडा, मी त्याप्रमाणे कार्य करतो. काय नाही म्हणले तुकोबा, तुम्हाला पाहिल्यानंतर मला एक असा आनंद झाला आणि ती आनंदाची पर्वणी मला वाटते. मग काय म्हणले, आपल्या वारकरी संप्रदायात आनंदाची पर्वणी आल्यानंतर काहीतरी द्यावं वाटतंय. मला तुम्हाला काहीतरी द्यावं वाटतंय, तुम्ही मागा, मी देतो. तुकोबारायाने सांगितलं, देवा तेवढं सोडून बोला. का? आमच्या वाड वडिलांची रीत आहे, भिक्षा पात्र अवलंबने, जळो जिने लाजीरवाने. आम्ही कुणालाही मागणार नाही, कुणापुढेही आम्ही हात पसरणार नाही. नाही तुकोबा, काहीतरी मला द्यावंच वाटतं, तुम्ही मागितलंच पाहिजे. देवा ऐका, जन्मल्यापासून आत्तापर्यंत तुमचं दर्शन होतं, इथंपर्यंत येतो, आम्ही कुणाला काही मागितले नाही आणि मागण्याची इच्छा धरून तुमच्याकडे आलोच नाही. मागायचा काय प्रश्न आहे? आणि तुम्ही मागा म्हणला तरी मी मागणार नाही, कारण आमच्या वाड वडिलापासून आलेली ही रीत आहे. काय रीत आहे? काही मागणे हे आमानुचित, काही मागणे हे आमावोचित, काही मागणे हे आमानुचित, काही मागणे हे आमावोचित. वडिलांची रीत जाणत तू, वडिलांची रीत जाणत, वडिलांची रीत जाणत तू. काही मागणे हे आमावनुचित, काही मागणे हे आमानुचित. वडिलांची रीत जाणत आहे, वडिलांची रीत जाणत आहे. काही मागणी अमानुचित, वडिलांची रीत जाणत तू. काही मागत नाही, आमच्या वडिलांनी सांगितलेलं आहे, काही मागायचं नाही. ही वडिलांच्या आमच्या पूर्वजापासून आलेलं आहे. हो, कारण माझी 8वी पिढी आहे, 8 पिढ्यापासून कोणी काही मागितलेलं नाही. मी कशाला मागू तुम्हाला? माझं काय कारण आहे मागण्याचं? मागणार नाही तुकोबा, तुम्ही मागावा अशी माझी इच्छा आहे. काही केलं तर तुकोबारा ऐकत नाहीत हे पाहिलं. देवानं कमरेवर हात खाली ठेवले, खाली उतरले, तुकोबारा समोर आले, दोन्ही हात जोडले, दोन्ही हात जोडून विनंती केली, तुकोबा तुम्ही काहीतरी मागितलंच पाहिजे. देव रडू लागले, दुःखाचं पाणी येऊ लागलं. देव रडतात ही अवस्था त्यावेळेला तुकोबारायाने पाहिली. त्यावेळेला तुकोबाराय म्हणते, देव काय काय झालं? भारी लागली आहे, लोक दर्शनाला येतात, तुम्ही विटेवरनं खाली आलात, हे बरं दिसत नाही, हे योग्य नाही. तुम्ही खाली का उतरला? कशासाठी उतरला?
अहो तुम्हाला विनंती करतोय तरी तुम्ही बरं ठीक आहे तुम्ही मागा म्हणताना मी मागतो. पहिले उठा विटेवर उभा राहा. उठा विटेवर उभा राहा. दोघाचा संवाद चाललाय. मागता मागतो मागतो म्हणल्यावर उठले. आनंद वाटला. पुन्हा दुःख संपलं. पुन्हा विटेवर जाऊन उभारले. देवाने पुन्हा कमरेवर वाटले. मागा तू कोपर आहे. मागा काय मागणार आहात तुम्ही. मागा. मागतो मी. मला मागायचं आहे म्हणून मागत नाही. तुम्ही मागा म्हणता म्हणून मी मागणार नाही. तुम्ही मागा म्हणता म्हणून मागणार आहे. मी मला गरज नाही. मग मागा ना. काय माग नाही ना. मी असं मागणार आहे की जे मी मागितलंय ते मला मिळाल्यावर जगातलं दुसरंच काही मागायची गरज पडत नाही. आणि जे मी मागतोय ते जर नाही मिळालं तर जगातलं सगळं मिळून काही नाही. व्यर्थ आहे. विठ्ठल विठ्ठल. जे मी मागतोय ती मला बाकीची गरज नाही. ते मिळाली की मला जगातलं काही गरज नाही. मागायचं नाही. मागायची वेळ येणार नाही. मागा ना तुम्ही. काय तुम्ही म्हणता म्हणून माग. मला मागायचं नाही. तुम्ही म्हणता तुमच्या समाधानासाठी मी मागणार आहे. पण माझी त्याच्या अगोदर एक अट आहे. ती ऐका. तो खूप बरायाने सांगितलं. अगोदर मी काय म्हणतो ही माझी अट आहे. ती ऐका. कोणती अट आहे. काय अट आहे बघा. अगोदर विचार करा मग मला वचन द्या. गात्यात प्रमाण आहे. विचारा आधी. बोलू नये. अगोदर विचार करा मग बोला. विचार करून बोलणं योग्य आहे. पण बोलून विचार करण्याचा अर्थ नाही. पुन्हा वेळ गेलेली असते. पुन्हा काय उपयोग नाही. अगोदर विचार करा. पुन्हा बदलायचं नाही. नाही म्हणले मी काय पुढारी नाही. मंत्री नाही की वचन बदलायला. मी काय मंत्री नाही. देव आहे. देव. आता वचन द्यायचं निघून जायचं आणि पुन्हा 5 वर्ष याचं नाही. त्यातला मी नाही. आणि मी तसं करणार नाही. वचन बदलणार. बघा आणखी विचार करा. देवा मी मागितलं की तुम्ही तेवढं सोडून दुसरं मागा म्हणायचं नाही. हे वचन मला पाहिजे. मी मागितलं की तेवढं सोडून दुसरं मागा म्हणायचं. मागा. अहो मी असं मागतोय की मी एकच मागतोय की तुम्हाला संताची संगत द्या. मला काय पाहिजे. संताची संगत पाहिजे. दुसरं काही सुद्धा नको. देवानं पुन्हा खाली मान घातली आणि द्याल. तुकोबा तुम्हाला मागायचं नव्हतं. मी माग म्हणून मागितलं तुम्ही. ठीक आहे. पण ते जे मागितलंय ते तेवढं सोडून मागा. तुकोबा राय म्हणले मी अगोदरच तुम्हाला सांगितलं होतं की मी जे मागतोय ते मागितल्यावर तेवढं सोडून मागा म्हणायचं नाही. तुम्ही काय म्हणला मी देव आहे मंत्री आहे वचन बदलणार नाही म्हणाल लगेच. का म्हणता असं. नाही का म्हणता. कशासाठी. काय कारण आहे. का बदला लागला तुम्ही. का त्याचं कारण सांगतो. का तर मला संताची भेट होत नाही. मलाच संत भेटत नाही. तुम्हाला कुठून देऊ. थोर प्रेमाचा भूकेला. थोर प्रेमाचा भूकेला. थोर प्रेमाचा भूकेला. हाची दुष्काळ तयाला. हाची दुष्काळ तयाला. थोर प्रेमाचा भूकेला. हाची दुष्काळ तयाला. हाची दुष्काळ तयाला. हाची दुष्काळ तयाला. थोर प्रेमाचा भूकेला. हाची दुष्काळ तयाला.
खेळलेला देव आहे. काय देवा घरी न मिळेचे अन्न, खाय भाजी पान द्रौपदीची. द्रौपदीची भाजी खायला आसूसला एवढं प्रेम संताबद्दल आहे. आपण ती भेटत नाहीत म्हणून म्हणतो तेवढं सोडून मला. तुकोबर आहे म्हणलं, तुम्ही देणार का नाही मला सांगा. तुम्ही जर देत नाहू म्हणलात, आता माघारी जाताना प्रत्येक गावात सांगत जातो याच्या वारीला कोण जाऊ नका. काही लबाड देव आहे म्हणतो, प्रत्येकाला सांगत जातो. देव म्हणले आता 2-4 महिन्यावर वारी आली आणि पुन्हा तुम्ही अपप्रचार करू नका. तुकोबा मी तुम्हाला मागायचं नव्हतं, मी माग म्हणलोय म्हणून मागितलंय, म्हणून मागितलंय. पण ती संत भेट, अहो संत भेट झाली ना, संत मिळाले की बाकी काही जगातलं नाही मिळालं तरी चालतंय. पण सगळं मिळालं आणि संतांची जर भेट नाही झाली, सगळं मिळालेलं व्यर्थ आहे. रेड्यानं काय केलं? रेड्याची काय अवस्था? रेड्या काय शिकला होता? रेड्याने ज्ञानेश्वरी वाचली होती का? रेड्याने काय केलं? काहीच केलं ना. एक ज्ञानोबरायची संगत झाली त्याला. रेड्याला फक्त ज्ञानोबरायची संगत झाली, समाधी झाली तिथे आळे फाट्याला. अजून दरवर्षी पुण्य तिथे. काय त्यानं मिळवलं? एक ज्ञानोबराय. रेड्याला ज्ञानोबराय कळले, मग लोकाला कळले, तो लोकाला कळले नव्हते. आधी रेड्याला कळले. अगोदर माणसं त्यांना भिक्षा वाढत नव्हती. कुणीतरी वाढली तर ती भिक्षा पालती करून मातीत तुडवत होती. राहिला ज्ञानोबा, राहिला झोपडी होती. आज ज्ञानबा तुकाराम म्हणून वारी जाणारी महाराज लोकांनी 3-3 मजली माड्या बांधल्या ज्ञानबा तुकारामच्या नावावर. नुसत्या माड्या नाही, त्या 25 लाखाची कार आहे संघ त्यांना. ज्ञानोबारायने तुकोबरायच्या नावाचा अवस्था आहे. म्हणून मला ते पाहिजे संत भेट. काय केलं? काय केलं? त्यांना खायला मिळत नव्हतं ज्ञानोबारायना. आता रोज आळंदीपासून पंढरपूर येतो, रोज गोड पदार्थ आहे. एक दिवस नाही गोड पदार्थ नाही असा वारी आहे का? काय म्हणतो येतात ज्ञानोबा तुकोबा खोला. 2 नावावर एवढी मिळगत आहे. कधीच उपाशी मरत नाही. एक सालाला आता मी सुरुवातीला 5 वाऱ्या केल्या, पण मी बिगर चप्पल घालता 5 वाऱ्या केल्या. आळंदीपासून पंढरपूर. त्यावेळेला मठात आपल्या पकवान वाजवायला वारीत कोण नव्हतं. मी एकट्यानं उचलला की मठातच आणून टाकायचा. ती बिगर चपलेचा 5 वाऱ्या केल्या. पुन्हा वारीला गेलो नाही. आळंदीत जाईन, दर्शन घेईन, समाधी घेईन, सगळं होईल, पुन्हा चालत गेलो. ही ज्ञानोबरायच्या तुकोबरायच्या नावाची अवस्था आहे. अहो तुकोबराय थोडा छळलं का? संत ओळखल्यास तर छळला असतं का? आपल्याला तेवढा त्रास आहे का? निदान आपल्या गावात उकळतं पाणी अंगावर टाकणारी बाई तर नाही आहे का? नाही. मग तुकोबरायला एवढा छळ झालाय, आपल्याला काहीच नाही. म्हणून याच्यासाठी तुकोबराय म्हणतात की मला संतांचीच वेळ झाली पाहिजे. का झाली पाहिजे? मी जन्माला आलोय. जन्माला आलेला प्रत्येक व्यक्तीला देहाचं सार्थक करून घेण्याचं कर्तव्य या देहात आहे. देह तेवढ्यासाठी दिलाय. देवी दिला देह तो या झाला. कोणती बाधिका? काय बाधा? बाधा काय? संसाराची.
संसाराची बाधा आहे काही? संसारात सुख आहे, दुःख नाही. दुःख कुठं निर्माण झालं? जर आता स्पीकरवाले रामभाऊ बसले, त्यांना म्हणलं माझा माईक म्हणलं की मला दुःख आलं. संसारात दुःख नाही. माझ्या माईकला म्हणायचं नाही. माईक आपला आहे का? माईक कुणाचा आहे? स्पीकरवाले. माझा का म्हणायचं? माझं म्हणलं की दुःख आलं. संसार का देव कसा आहे पांडुरंग? सुखरूपायचा दुधा कोण सांगा माझ्या पांडुरंग. मग सुखरूप असणाऱ्या देवानं निर्माण केलेली ही सृष्टी ही दुःख रूप आहे का? सत्तुक काय का नाही हो. आपण माझं माझं म्हणून व्यर्थ गेला. माझं म्हणलं की दुःख आलं. तिथं दुःख आहे, नाही तर दुःख नाही. मग अशा जन्माला आल्यानंतर ह्या मानवाच्या जन्मातलं जे कर्तव्य आहे ते पार पाडावं. पार पाडण्यासाठी सगळं दिलंय देवानं. दिले इंद्रिय, हात पाय कान, डोळे मुख बोला या वचन. जिने तू जोडशी नारायण नासे जीव पोन. सगळा भवरोग म्हणजे माझं माझं म्हणणारं झालेलं दुःख आहे. त्या दुःखातनं मुक्त होण्याचा मार्ग म्हणजे संसारातनं मुक्त होणं. त्याच्यासाठी हात आहेत, पाय आहेत, कान आहेत, सगळं दिले ना देवा. आता एकेकाच्या इंद्रियाचं वर्णन करीत बसल्यावर 10 इंद्रियाला 10 मिनिटं म्हणलं किती झालं? 100 मिनिटं गेली किती गेली? 100 मिनिटाचे तास किती? 1 तास 40 मिनिट. आता 12ला 10 मिनिटं कमी. मग 1:30 वाजता कीर्तन सुटतंय. आताच आलसलीची सगळी पंढरपूरच्या वारीवरून आल्यामुळे. म्हणून माझं दुःख नाही व्हावं आणि जीवनात मला असं द्या भक्कम भक्कम असा त्या संताची संगत द्या की जेणेकरून माझ्या जन्माचं सार्थक व्हावं. अभंगाचं शेवट चरण शेवट. तू का म्हणे जीने तू का म्हणे जीने तू कामाने तू संत संघर्षणी एवढंच द्या मला भक्कम. तुकोबा तुम्ही मागताय करा.
किती महिने, किती वर्षे किंवा किती तास तुम्हाला संगत पाहिजे? नारदाची माल्याची किती तास, किती दिवस होती संगत? किती दिवस होती संगत? नारदाची भेट झाली वाल्याची, किती दिवस होता? तुम्हाला किती दिवस पाहिजे? 1 वर्ष. 1 वर्ष कशाला लागते जीवाचं सार्थक कल्याण व्हायला? जिने म्हणजे जीव, जीवाचं कल्याण व्हायला 1 वर्ष कशाला लागते? काय काय? किती महिने, महिना बी नको. किती आठवडे, आठवडे बी नको. किती दिवस, दिवस बी नको. किती मिनिट, मिनिट सुद्धा नाही. मग किती पाहिजे? किती? 1 क्षण, क्षण सुद्धा नको. निमिष, निमिषार्ध संत संगती, वास वैकुंठी कल्पांती. निमिषभर जर संताची संगत झाली वैकुंठ प्राप्त होते. निमिषार्ध संत संगती, वास वैकुंठी कल्पांती, मोक्ष सुखे येती ते विश्रांती बापुडी. एवढं तेवढं तर काय करताय म्हणले. मग तुम्हाला पाहिजे काय? मला नित्याची संगत पाहिजे. नित्याची संगत झालं तर जीवनाचं कल्याण होईल. मग माझी अवस्था होईल. कृतकृत्य झालो, इच्छा केली तू. नित्याची. अहो मी तुम्हाला म्हणलं निमिष घ्या, क्षण घ्या, वर्ष घ्या, नको म्हणता. निमिषार्धात माझं कल्याण होत आहे. मग निमिषवर जर संगत झाली तर वाल्या कोयाचा वाल्मिक ऋषी झाला. नुसतं राम म्हणत तर संगत होती. नारद राम म्हणले निघून गेले. थांबले का? थोडकी संगत. मला नित्याची पाहिजे. नित्याची का पाहिजे? ती संघ घडला काय होतंय? अभंगाचं 3रं चरण. हरिजना सवे भेटी, हरिजना सवे भेटी, हरिजना सवे भेटी, हरिजना सवे भेटी, न हो अंग संग छूटी, न हो अंग संग भेटी, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना. काय काय कशाला ती करतो? ऐका सांग. प्राप्ताच्या प्राप्तीचा दोष सांगतो ऐका. उन्हाळ्याचे दिवस आहेत असे, दुपारचं 12 वाजलेले आहेत आणि एक तरुण मुलगा एका आंब्याच्या झाडाखाली खुशाल झोपलाय. दुसरा एक व्यक्ती तिथून चालला होता. त्या माणसानं म्हणलं काय पोरगा आहे? तरुण वयातला मुलगा आहे, दिवसा झोपतोय. दिवसा कुणी कधीही झोपू नये. जी माणसं दिवसा झोपते ती त्याचं आयुष्य कमी होत असतं. म्हणून दिवसा झोपू नये. आता मोठी मोठी महाराज लोक बघा, रातच्याला कीर्तन सुटलं की आपल्या 20 लाखाच्या गाडीत घरी जाते ती, जास्त 2 वाजते. सकाळी तुम्हाला सांगतो जीवन झोपली ना, दुसऱ्या आमंत्रणाला बुक्का आल्या तिकडे जाताना झोपते.
हो. पण कंपनीत जाणारा झोप नसते बा. काच लाव तुम्ही सासू बोले सुने लागे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तो माणूस तिथे गेला त्याला उठ काय रे उठ म्हणजे काय झालं काय नाही एवढा तरुण मुलगा दिवसा झोपतोय तो मग काय करू म्हणलं काय करू काम नाही का काम नाही ही 200 रुपये घे बाजारात जा 200चा आंब घे 200चा आंब घेऊन चांगल्या बाजाराचा इकरी कर 2000 रुपये येतील. बरं म्हणलं तुझ्या चांगल्यानं घे 2000 मिळालं काय करू त्याचं ह्या 2000चा आंबा घे पुन्हा बाजारात जा चांगले आंबे आण पुन्हा दुसऱ्या बाजारात जाऊन येऊ त्याचं तुला 20,000 रुपये येतील. आणि 20,000 काय करू त्याचा आंबा घे परदेशाला पाठवू 20,000 तुला 2 लाख रुपये येतील. बरं म्हणलं 2 लाख मिळालं काय करू त्याचं ही 2 लाख घे चांगल्या क्वालिटीचे रायगड हापूस आंबा सगळा घे आणि परदेशाला पाठवू महिना 2 कोटी रुपये तुला मिळतील. ती मला 2 कोटी रुपयाला मिळाल काय होईल अरे काय वेडा माणूस आहे 2 कोटी मिळाल्यावर निवांत खाऊन मी आता काय करतो एवढा मोठा तेव्हा आता काय करतोय याला म्हणतात प्राप्तीचा दोष मिळालेलंच मिळालं मागणं का मागतोय नित्याची संगत हरिदासा सवे भेटी न हो अंग तुटी न हो संग तुटी न हो अंग तुटी ही सेवेसाठी संताची न हो संग तुटी विचारासाठी असं 2 वाक्याचे 2 अर्थ आहेत. शरीराची सेवा करावी न हो अंग तुटी आणि त्यांचे विचार कायमस्वरूपी मनात यावे न हो संग तुटी एवढ्यासाठी मला ते पाहिजे अंग संग तुटी नको. एक वेळ या जन्मात संत भेट नाही झाली तर चालू संत भेट नाही झाली तर चालू पण संतांचे विचार मिळाले पाहिजे संतांचे विचार प्राप्त झाले संतांची भेट पुढल्या जन्मात होईल पण त्यांचे विचार ते सध्या मिळणं गरजेचं आहे. काय विचार आहेत माझ्या ज्ञानोबरायांनी 9,000 ओव्या लिहिलेली ज्ञानेश्वरी हा विचार आहे. माझ्या तुकोबरायांनी 4,000 अभंगाचा गाथा लिहिला तो विचार आहे. ज्ञानेश्वरी वाचावी अभंग वाचावे गाथा वाचावा अभंगाची अवस्था आहे काय ते गाथा ज्याला माथा आहे त्यालाच गाथा मिळते दुसऱ्याला मिळत नाही. माथा नसेल तर गाथा मिळत नाही कारण तुकोबरायाने अभंग करताना 4,000 चटकं खाऊन मग अभंग तयार झाला गाथा तयार झाला. सोपा नाही गाथा थोडा जरी तुम्ही अक्षर चुकला तरी दोष आहे. म्हणून त्यांचे अभंग वाचणे हा विचार आहे न हो संग तुटी अंग तुटी दोन्ही येते सेवक. म्हणून आवडते काय मला तर संतांचे विचार ज्ञानेश्वरी गाथा एकनाथ महाराजांनी लिहिलेलं भागवत 18,000 ओव्याचं नाथ महाराजांनी लिहिलेलं 36,000 ओव्याचं भावार्थ रामायण आवडतं. म्हणून मला तेच आवडायचं आहे म्हणूनच मागतोय अभंगाचं दुसरं ऐसे आवड ते मना ऐसे आवड ते मना ऐसे आवड ते
आवडते मना दिवा पुरवावी. आवड वेगळी आणि गरज वेगळी. आवड वेगळी, गरज वेगळी. गरजेला व्यभिचार चालतो, आवडीला व्यभिचार चालत नाही. 3 दिवस झाले एका माणसाच्या पोटात अन्न नाही, उपाशी आहे. आणि तो एखाद्या दारात गेला आणि माऊली माऊली 3 दिवस झालं उपाशी आहे, काहीतरी मला द्या. त्या घरातल्या मावशीने सांगितलं बाबा सगळं संपलंय, शिळी भाकरी आहे, शिळा भात आहे. तो म्हणला काही का असना, तुम्ही नाही दिलं तर माझा जीव जातोय. मग शिळी चालते, शिळा भात चालतंय, शिळी पुरणपोळी चालते, ग्लासवर पाणी चालतं, काही बी चालतंय. का सध्या त्याला पोटाला काहीतरी मिळणं, पोटाला काहीतरी मिळणं गरजेचं आहे. शिळं पाळ, भुकेलेल्या माणसाला शिळं ताजं नको, काही का असना मिळणं गरजेचं आहे, ही गरज आहे. आवडीच्या माणसाला काय, ज्याला जो आवडतो तो पदार्थ. एका गावात एका चौकाराचा कार्यक्रम होता. त्यानं सगळ्या गावाला जेवण द्यायचं ठरवलं. त्या गावात एक नित्य नेम करणारा वारकरी, तो वारकरी सकाळीच रानात निघून गेला. त्याच्यामुळं स्वयंपाक चांगला झाला. त्या मालकानं वारकरी घरी आहे का बघितलं, घरी नाही, शेतात गेले, संध्याकाळी येते. मग सगळ्याला वाढायच्या आधी वारकऱ्याला द्यायचं म्हणून गुलाबजामुनचा डबा भरून बाजूला खाल्ला. खाल्ला का गुलाबजामुन? मान हलवाला. डबा भरून गुलाबजामुन काढले. काढल्यानंतर संध्याकाळपर्यंत सगळ्याला जेवण झाली, कार्यक्रम झाला. कार्यक्रम झाल्यानंतर त्यावेळेला संध्याकाळची वेळ तो वारकरी घरी आला. घरी आल्यावर हातपाय धुतले, घोंगडं टाकलं, हरिपाठ पूर्ण केला आणि घरी बायकोनं केलेली गरम गरम भाकरी खाल्ली. पोट भरून जेवण झालं आणि मग तो सावकार ती गुलाबजामुनचा डबा घेऊन तिथं आला. हात धुवून वारकरी घोंगडीवर बसला. एवढ्यात वारकऱ्यानं एक नावाला खाला म्हणून एक नावाला सुद्धा डब्यात ठेवला एक सुद्धा जामून ठेवला. ही कशाची गरज आहे? गुलाबजामुन आवडतो. गुलाबजामुनच्या जागी जर लाडू दिली असती तर म्हणून आम्हाला नित्याचीच संगत आवडते. ऐसे आवडते मना दिवा पुरवावी वासना. काय वासना? एकच आहे की देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. ज्याच्या चित्तात देव आहे तो, ज्याचं चित्त देवात आहे तो सेवक म्हणजे साधक. पण ज्याच्या चित्तात देव आहे तो संत. अशा संताची आम्हाला भेट झाली पाहिजे. विठोबा रखुमार, जय विठोबा रखुमार, जय विठोबा रखुमार, जय विठोबा रखुमार, जय विठोबा रखुमार, विठोबा रखुमार, विठोबा रखुमार, जय विठोबा रखुमार, विठोबा रखुमार. ललिकावर द्या विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, जय विठोबा रखुमार. दीडका अभंग आहे, दीडका. देवा वशे